महत्वाचं एक उगवता गोलंदाज आहे आणि अंजूर गावासाठी एक चांगला शुभ संकेत असणार आहे. येणाऱ्या सामन्याच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय, झेल सुटतोय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. निश्चितच एक जीवनदान दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपण बघा. ऑलफील्ड मध्ये सहज सोपा झेल होता, मात्र झेल सोडला जातोय आणि जीवदान मिळतो फलंदाजाला, त्याचा फायदाही मिळतोय. 2 धाव पूर्ण करतो फलंदाज. निश्चितच जर झेल घेतला असता तर रोहित त्याच्या खात्यावर आणखीन एक गडी गोलंदाजीवर बाद झाला असता. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये रोहित पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार, अप्रतिम फटका. धुमाल सर आपण बघितला, अजय याला जीवनदान दिल्यानंतर मात्र एक षटकार पेच करतोय लॉंग ऑफ क्षेत्रामधून. चुकीला माफी नाही. रोहित अजय याच्यासाठी एक स्लो डिलिव्हरी, चांगलं गती परिवर्तन आपण बघितलं होतं या चेंडूवर. चेंडू पायावर आदळतोय. पंच सचिन सांगेकर यांचा इशारा येतोय लेग बाईच. एक धाव एका धावेने न्यू एकविराज संघ धावसंख्या झाली ती 2-33. आमचं टेलिकास्ट हे आता मात्र सुरू झालं युट्यूबच्या माध्यमातून. मित्रांनो, ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. टाईप करा अजित स्मृती चषक 2019 मानकोली आणि ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. यापुढे सामना गावदेवी अंजूर आणि डीएम टेंबिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचंय. पहिला सामना आपण पाहतोय दुसऱ्या दिवसातील 5 षटकांचा सामना असणार आहे. सचिन गायकवाड खेळण्यासाठी सज्ज होतोय. रोहित यांच्या गोलंदाजीचा चेंडू, एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. निश्चित 2 चेंडू मध्ये आपण जर बघितलं सचिन गायकवाड यांनी 10 धावा वसूल केले आहेत. गणपती बाप्पा थँक्यू डीजे. निश्चितच सुभाष धुमाल सर आपण बघितलं डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून एक कॅल्क्युलेट सिक्सर पेश केला होता सचिन गायकवाड यानं. एक मोठं नाव आहे. भिवंडी सिटी क्रिकेट असो की ग्रामीण, न्यू एकविराज संघासाठी नेहमीच या फलंदाजानं खोऱ्याने धावा जमा केलेल्या आहेत. सुरेख चेंडू होता, हवा तसा बॅटवर येत नाही. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामधून. ट्रिपल कव्हर मध्ये चेंडूला फील केले. एक धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते ती 2-40. अजय आणि सचिन चांगली फलंदाजी करतायत. अजयला एक जीवनदान मिळालेलं त्याचं पूर्णपणे संधीचं सोनं करताना पाहतोय आपण. अजय, रोहित ओर द विकेटचा मारा. फुल टॉस चेंडू आपण बघितला. फाईन लेग रिझर्व मधून चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमा पार. चौकार. पंचांचा भीमार. चेंडूचा इशारा येतोय. अशा प्रकारे 5 धावा आणि यापुढील चेंडू फ्रीट असणारे सोनेपे सुहागा 5 धावा आपण पाहतोय आणि यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. निश्चितच आपण बघितला 4+1 अशा 5 धावा मिळणार. भीमर फेक केली होती. पंचांचा एक चांगला निर्णय आपण पाहतोय. रोहित कुठेतरी एक वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपली दिशा लाईन भरकटतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 2-45. अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल सुभाष धुमाल सर. तिसऱ्या षटकामध्ये चांगली आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांदरम्यान. चेंडूला आपटून दिला होता.
एक स्वेर मारवतोय, पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू होतोय. फ्री हिट कायम असणार आहे. नक्कीच फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. अजूनही संधी आहे फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचे, कारण फ्री हिट चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 46. आजच्या दिवसांमधील पहिलाच सामना मित्र आपण पाहतोय न्यूक्रॉप पिंपलनेर विरुद्ध न्यू सिद्धनेक अंजूर या दोन संघामध्ये. आज आपण पाहतोय अनेक बलाढ्य संघाने ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यापुढील सामना फुलाजी पाटील फॅम टीम DS स्पोर्ट्स टेंबवली विपक्ष गावदेवी अंजूर. दोन्ही संघाच्या संघानायकांना पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे, पहिला पुकारा दिला जात आहे की आपण नाणेफेकीसाठी आमच्या VIP डायस समोर यायचं आहे. DS स्पोर्ट्स टेंबवली संघाचा संघनायक आणि गावदेवी अंजूर संघाचा संघनायक. यापुढील सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत DS स्पोर्ट्स टेंबिवली आणि गावदेवी अंजूर. दोन्ही मोठे संघ आहेत. सुभाष धुमाल सर, आजच्या दिवसामध्ये जर आपण संघांवर नजर टाकली तर दोन्ही संघ एक मोठे संघ भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये संबोधले जातात. पाहूया कुठला संघ कुठल्या संघावर आज विजय संपादन करतोय. नक्कीच गावदेवी अंजूर संघ धर्मवीर चषकाचा विजेता संघ आहे आणि DS स्पोर्ट्स टेंबेव संघ चॅम्पियन ट्रॉफी आणि सेम चषकाचा रनर संघ आहे. एक मोठा सामना यापुढील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या ती 2/46. सामना सुरू होतोय. रोहित फोर्थ विकेटचा मार्गस्थ होतोय अजय याच्यासाठी. अतिशय सुरेख चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं. तिसरं शतक संपण्याचा इशारा येतोय पंच सचिन सांगेकर यांच्याकडून. आणि 3 शतकाच्या समाप्तीनंतर न्यू एकविरा पिंपळणे संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा जमा केल्या आहेत. रोहित 23 धावा खर्च करतोय. सुभाष धुमाल सर याउलट पहिल्या शतकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया निश्चितच न्यू एकविरा पिंपळनेर संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सुभाष धुमाल सर अजूनपर्यंत खेळपट्टू राजे आणि सचिन यांनी 3 चेंडूचा सामना केलेला 11 धावसंख्येवर खेळतोय, तर अजय 23 धावसंख्येवर खेळतोय. 9 चेंडूंचा सामना केलेला आहे. नक्कीच कालेराम केने सर यंदाच्या हंगामाचे जे टॉप 10 फलंदाज आहेत, टॉप 10 बॅट्समन, त्यामध्ये सचिन गायकवाडचा समावेश आहे. अमित स्पोर्ट्स सावंदे आयोजित अमित स्मृती चषक सावंदे या चषकामध्ये सचिन गायकवाड हा बेस्ट बॅट्समन ठरला. तर सर्वाधिक धावा या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या. अजय गायकवाड या सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार ठोकले तर राजा रायडर याच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्राइस मात्र वाढलेला आहे, तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पाहूया दीपेश मार्गस्थ होतोय. सचिन गायकवाड याच्यासाठी एक जबरदस्त पंच फटका आपण पाहतोय. स्लीपर कव्हर मधून चेंडू जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. सचिन गायकवाड काय फलंदाजी करतोय. सुभाष धुमाल सर अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय सचिन गायकवाड यांच्या फलंदाजीतून. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवर घेतोय. आपण बघितलं होते ऑफ साईड त्याच्यामध्ये 2 फटके आपण बघितले होते एक्स्ट्रा कव्हर आणि स्लीपर कव्हर मधून. हा दुसरा चौकार पेश केला. 1 षटकार आपण बघितलं होतं त्याच्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा हितेश मार्गस्थ होतोय. नौका गोलंदाज आहे. कार्पेटी सरांनी चेंडू जाते डीप मिड विकेट रिजन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका चपल धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी निश्चितच एक वेगवान धाव पूर्ण केली आहे केलपट्टीवर सचिन आणि अजय यानं. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक जिथे धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या झाली ती 52. हितेश फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र सचिन गायकवाडची खेळी संपुष्टात येते. अप्रतिम झेल टिपलेले आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये. जबरदस्त गडी बाद केलेले एक नौका गोलंदाज हितेश
देवा तू मुंबईचा सम्राट तू वक्रतुंडा तू भालचंद्रा तू शंभूचा अवतार तू सारी रंगली ही धरती तुझी पाहून कीर्ती रंगली ही धरती तुझी पाहून कीर्ती आता भाग्य विधान मिस टाइम फटका आपण बघितला होता. एका फुलटॉस चेंडू होता, मात्र हवा तसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. परिणाम स्वरूप फलंदाज बाद झालेले झेलबादच्या स्वरूपात अप्रतिम झेल कलेक्ट केला होता. क्षेत्ररक्षकानं 2 झेल टिपले आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मोनिश. होय नव्याने फलंदाज येतोय शेवेश. 3 बाद 52 अशी स्थिती आहे. चौथं शतक मार्गस्थ आहे दीपेशाच्या रूपानं न्यू सिद्धिविनायक अंजुर या संघाकडून. अप्रतिम अप्रतिम चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू आत चालला होता. नक्कीच नवीन फलंदाज सेवेश आणि अजय या दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर आपण सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकता तर भाटाले राजा रायडर याच्याकडून तब्बल 5,000 पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 53 धावा झालेले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया अजय चेंडूला सोडून देतोय. डाव्या इष्टींच्या खूपच बाहेर चेंडू. पंच विशाल नाईक यांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 54. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. राजा रायडर भाटाले यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक केली शिवेश आणि अजय याने, तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय हितेश याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. अप्रतिम चेंडू ऑफस्टॉम वाकवलेला आहे गोलंदाज हितेश यानं. अजय याचा दोन्ही मोठे फलंदाज बाद केले आहेत. एक नौका गोलंदाज आहे न्यू सिद्धिविनायक अंजुर या संघाचा. सचिन गायकवाड आणि अजय याला मात्र या शतकामध्ये बाद केलेले आहे. चेंडू आपण पाहिला होता. या चेंडूच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. यंदाच्या अंगामध्ये न्यू सिद्धिविनायक अंजुर संघाने सेम चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केले होते. त्यानंतर धर्मवीर मित्र मंडळ आयोजित सरपंच चषक गुंदवली या चषकामध्ये या संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं. होऊया हितेश अर्ध विकेटचा मारा. अजय याच्यासाठी अप्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 54. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अतिशय चांगलं गुणलेखक करताना या सामन्याच्या माध्यमातून 4 बाद 54. होऊया शेवटचं आणि अंतिम शतक. संघाचा संघ नाही कुठल्या गोलंदाजावर सोपवतोय. तत्पूर्वी फुलाजी पाटील फॅम टीम डे स्पोर्ट्स टेंभवली आणि गावदेव अंजूर दोन्ही संघाचे संघनायकाने नाणेफेकसाठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. गावदेव अंजूर संघाचा संघनायक आणि डे स्पोर्ट्स टेंभवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. पार्वतीच्या बाळा पायात वाळा. पाहूया शेवटचं आणि अंतिम शतक. साईल येतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर. आपण धुमाल सर बघितलं तर स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण नौका संघ आपण खेळताना पाहतोय. वेलकम डीएस स्पोर्ट टेंबिवली संघाचं सहर्ष स्वागत असणार आहे. शॉर्ट टर्म पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप मिड विकेट मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मोहित याच्या मार्फत. फलंदाज धावची धावतोय. ताशाचा आवाज तरररा झाला रगन माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरररा झाला गणपती माझा नाचत आला. निश्चितच आज श्री गणरायाचं आगमन झालेले. आज गणेश जयंती आहे. एक शुभ दिवस मानला जाणार आहे आणि या शुभ दिनी आपण पाहतोय अजित स्मृती चषक
2019 गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये गावदेवी अंजोर संघानं जरा तोरा करायचा आहे. शेवटचा आणि अंतिम शतक प्रगती पदावर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर पुढील सामन्याचं नाणेफेक होणं अनिवार्य आहे. या अनुषंगाने कृपया पुढील संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत DS स्पॉट टेंबिवली आणि गावदेवी अंजोर. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि बॅक टू बॅक दुसरा गडी हा धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज साहिल. ढोल 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 घुमू लागला या चौकात ढोल घुमू लागला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतोय 6वा फलंदाजा बाद होऊन पॅवलमध्ये परतलेला आहे. निश्चितच धुमाल सर शेविश आणि आकाश यांना कुठल्याही प्रकारचा जास्त संधी दिलेली नाहीये. दोन्ही फलंदाज मोठे फलंदाज होते मात्र धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. 6 बाद 55 अशी स्थिती आहे न्यू एकविरा पिंपळनेर या संघाची. पुन्हा एकदा साहिल मार्गस्थ होतोय. चेंडूला खेळून काढले. चेंडू होतोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तिसरा गडी धावबादच्या स्वरूपात बाद होतोय न्यू एकविरा पिंपळनेर या संघाचा 56 धावसंख्येवर. असा वर्षांनी सण आला ढोल ताशाचा आवाज झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे. वाजत गाजत आला माझा बाप्पा. जमल तिसरा गडी धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे आणि याचा एक निश्चितच क्षेत्ररक्षणाचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की चांगलं क्षेत्ररक्षण तितकेच सुरेख फेक करून फलंदाजानं मात्र धावबादच्या स्वरूपात बाद केलेले आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. साहिल याच्या पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी हे धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत आणि न्यू एकविरा पिंपळनेर संघाची स्थिती आहे 7 बाद 56. अव्या साहिल ओव्हर द विकेटचा मारा. अप्रतिम अप्रतिम चेंडू. बॅटची आतली कडा लागते. चेंडू जातो लेग स्लिप मध्ये. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. प्रीत यांनी 2 चेंडूचा सामना केले. 2 या धावसंख्येवर खेळतोय तर नव्याने आलेला फलंदाज पिंटू. 57 धावा लागतात संघाच्या फलकावर. शेवटचा आणि अंतिम शतक प्रगती पदावर आहे न्यू सिद्धिविनायक अंजुरे संघाकडून. साहिल याच्या रूपानं शॉर्ट रन आपली गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका. बॉलर टू ड्राईव्ह आपण पाहतोय. एक लांब पल्ल्याचा षटकार. पिंटू गणपती बाप्पा. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. पिंटू याच्या बॅट मधून डॅसिंग अंदाजाने आपला खाता उघडलेला आहे षटकाराने आणि धावसंख्या पोहोचते ती 7 बाद 63. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकला गेलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन कडे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल झालेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत बाद होतोय पिंटू. 3 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत आणि एकूण धावा झाल्या आहेत त्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66 आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे न्यू सिद्धिविनायक अंजुर
अतिशय चांगले धून आज पेश करीत आहेत. निश्चितच आज श्री गणेश जयंती आहे आणि वेदिका डीजे तसेच करण मंडप डेकोरेटरचे प्रोपायटर तुकाराम मधुकर पाटील एकता स्पोर्ट सारंगाव या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. 40+ पाणकुली गावामध्ये कुठलीही सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा असो तुकाराम दादा यांना निश्चितच तिथं आमंत्रण केलं जाते करण मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून. तर निश्चितच आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत एक उत्कृष्ट समालोचक ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि माणेरगावचे सुपुत्र राहुल फोईर. 66 धावा झालेले आहेत आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे तो न्यू सिद्धिविनायक अंजीर या संघासमोर. पुढील 2 संघ खेळणार आहेत DS स्पोर्ट टेंबिवली आणि गावदेवी अंजोर. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकीसाठी समालोचक कक्षासमोर यायचं आहे. आमच्या समालोचक कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत राहुल भोईर सर. मी आपणास विनंती करतो यापुढील सामन्याचं समालोचन करण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे. थँक्यू कालराम सर, आपलं देखील स्वागत आहे. सर्वप्रथम आज बघतो आपण नक्कीच गणेश जयंती आहे. आज गणपती बाप्पाचं लाडक्या गंधराचं मत आज आगमन झालं. नक्कीच पूर्ण आपल्या विभागामध्ये महाराष्ट्रभर गंधराचं आज नक्कीच मत पूजन महापूजा मत प्रत्येक ठिकाणी केलं जाईल. त्या गणपती बाप्पाचा नक्कीच मी तुझं मत नमन करतोय. गणपती बाप्पाचा नक्कीच नतमस्तक होऊन त्याच्या आशीर्वादाने मत पुन्हा एकदा मात्र यावेळेस मी स्पर्धेला मात्र सुरुवात करतोय. गणाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महाराजांनी आपल्याला मात्र खूप काय दिलं, ज्या महाराजांनी मात्र या महाराष्ट्राला खूप काय दिलं, त्या महाराजांचा नक्कीच पुन्हा एकदा मात्र त्या महाराजांना आपण तिवार महाराजाचा मुजरा अर्पण करूया. विजयसारखी तलवार चालून गेली, निग्रह छातीवरती सारा हिंदुस्थान घरून गेले, ते छत्रपती शिवाजी राजांना माझा तिवार मानाचा मुजरा. तर आपण जाऊया मॅचकडे. आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण बघतोय आदरांजली चषक 2019 स्पर्धा. नक्कीच आपल्याला स्पर्धा पाहायला भेटतीये. याची ती याचा डोळा अचानकीचा क्रिकेटचा देखना सोहळा आपण मात्र इथं एन्जॉय करतोय. आजचा हा सलग दुसरा दिवस आणि पहिली मॅच आपल्याला मात्र 2 टीम मध्ये पाहायला भेटते. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने न्यू एकविरा यावेळेस पिंपलने संघाचा के यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल या मैदानाच्या आतमध्ये. तर जिंकण्यासाठी 67 ची गरज आहे. एक चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बनवली, चांगला प्रकारचा खेळ दाखवला, नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली आणि नक्कीच खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला. मात्र काल देखील आपण पहिला दिवस बघितला, खूप सारे नक्कीच आमच्या मानकोली गावातील सर्वच कार्यकर्ते आले होते. सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते, आजी माजी सदस्य सर्वांनीच नक्कीच हजेरी लावली होती आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही खेळपट्टीचं पूजन केलं. आणि आज आपण बघतोय या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस. काल पूर्णपणे जीपीने अक्षरशः मैदान गाजवलं, मात्र आज दुसरा दिवस. ओव्हर द विकेटने पहिला बॉल आडव्या बॅटने खेळताय, धावा नक्की चांगला मिळतील. टिट फॉट टॅट जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना चेंडू सरळ जातोय सीमा पार. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. आजचा चांगला दिवस आपण बघतोय आणि या दरम्यान शुभ मुहूर्तावरती स्पर्धेचा सलग आज सरग दुसरा दिवस. राकेश सिंग आपल्यामध्ये नाहीये, अजय देखील बघतो आपण, अजय देखील आपल्यामध्ये नाहीये. या दोघांना मात्र यावेळेस या दोघांची आठवण म्हणून स्पर्धेचा दर्जेदार असं आयोजन. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता, पंचांचा इशारा, नो बॉल आला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चुका मैदानाच्या आतमध्ये होत असताना धावा जरी नक्कीच बघतो आपण पहिल्या इनिंग मध्ये यावेळेस जास्त बनवल्या असतील, आता मात्र इथनं चुका होतात. येणारा चेंडू मात्र फ्रीडचा असेल
एकूण या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने जाते पुढे. 12 धावा धावफलकावरती येतात. न्यू एकविरा पिंपळनेर संघ एका बाजूने टॉस साठी यायचं आहे. गावदेवी अंजोर आणि डीएम स्पोर्ट टेंबिवली दोन्ही संघाचे संघनायक तोरा करा. फ्रीड बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र फटका हवेत. खेळाडू खूप वेगाने येतात. झेल होत नाहीये. धावा बघूया किती मिळतील. 2 धावा मात्र इथं धावून घेतल्या जात आहेत. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार. 2 चांगले संघ आहेत. सकाळचा क्लायमेट आहे. थोडंसं आपल्याला नक्कीच थंडगार गारवा देखील आपल्याला जाणवतोय आणि खेळपट्टी देखील आपण बघतो. यावेळेस चांगल्या प्रकारची खेळपट्टी आहे. पाटा विकेटवरती नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे बॅटिंग इथनं करत असताना दोन्ही बॅट्समन ओव्हर द विकेटने 100 क्रमांकाची जर्सी घातली आहे. गोलंदाजाने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉटचं सिलेक्शन मात्र यावेळेस चुकलं. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. 22ची धावा असेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. धावा धावफलकावरती इथनं येतील. या दरम्यान स्कोर मज 15. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. बनवायच्या असताना 67 धावा बनवायच्या आहेत. 13.40च्या सरासरीने मात्र या धावा बनवायच्या आहेत. आजची 8 तारीख 8/2/2019 आजचा नक्कीच चांगला दिवस आपण बघतोय. गणेश जयंती आहे आणि त्या निमित्ताने दर्जेदार असं आयोजन आणि पहिलीच मॅच 2 टीम मध्ये पाहायला भेटते. एका बाजूने बघतो आपण सिद्धिविनायक अंजूर म्हणजे सिद्धिविनायक म्हटलं की नक्कीच गणपती बाप्पाची आठवण येते आपल्याला. दादा नक्कीच सिद्धिविनायकचं एक खूप मोठं मंदिर आहे. तिथे देखील खूप सारे भाविक मात्र नक्कीच गणपती बाप्पाच्या दर्शनाला आज जातील. टिटवाळ्याला देखील मात्र बघतो आपण एक चांगलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तिथे देखील आज मात्र खूप सारे भाविक जातील. आणि दुसऱ्या बाजूने एकविरा आईचं नाव एकविरा आईचं दर्शन घेऊन मात्र यावेळेस आपण बघतोय पिंपळनेर संघ उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे दोन्ही बाजूने मात्र देवदेवता आहेत. मात्र इथनं कोणाला एका बाजूने एकविरा आई नक्कीच पावेल का पिंपळनेर टीमला, तर दुसऱ्या बाजूने आज बघतो आपण गणेश जयंती आहे आणि गंधराचं नक्कीच नाव आहे या निव सिद्धिविनायक अंजूर टीमला. म्हणजे संघर्ष आपल्याला चांगला पाहायला भेटेल. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र टॅप झाला आहे. एकदा खूप वेगाने घेण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. रिक्स घ्यावी लागते. कोणती गोष्ट मात्र क्रिकेटमध्ये सोपं नसतं. मात्र मी धावा बनवण्यासाठी तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल. मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि एका ओव्हरच्या अखेरीस 17 धावसंख्या धावफलकावरती येते आणि बघतो आपण आता 2 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. म्हणजे एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. इथनं 19 धावा बनवायच्या असताना 67चं टार्गेट आहे. आता बघतो आपण स्पर्धेचा दुसरा दिवस. यस येणे सर. गावदेवी अंजूर संघ कृपया तोरा करा. डीएस टेंबिवली संघ इथं हजर आहे. कृपया गावदेवी अंजोर. दुसऱ्या इनिंगचं एक शतक देखील संपलेलं आहे. गावदेवी अंजूर संघ फार उशीर करतोय. प्लीज कृपया वेळेचं सहकार्य करा. वेलकम. पुन्हा आपलं सरचं स्वागत असणार आहे. डीएस टेंबिवली संघाचं संघनायक कृपया नाणेफेकीसाठी खाली या. कर्णधार डीएस स्पोर्ट टेंबिवली आणि गावदेवी अंजोर. मी अजित भोईर विनंती करतोय. किरण तरे, डीएस स्पोर्ट टेंबिवली आणि गावदेवी अंजोर. नाणेफेकीचा कॉल ओढवला जातोय. अजित भोईर नाणेफेकीचा कॉल ओढून घ्यायचंय. किरण तरे. गावदेवी अंजोर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असणार आहे. ओ टू राहुल भोईर सर. थँक्यू केने सर. थँक्यू सो मच. या दरम्यान पहिल्या ओव्हरमध्ये बघतो आपण तब्बल 17 धावा 2 धावा पॅलेंटीच्या आम्ही ऍड केला. 19 धावा धावफलकावरती तो मात्र झाल्या होत्या. आता मात्र 1 धाव येते. 20 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर द विकेटने आता मात्र इथं ऑन साइडला फटका हवेत आहे. खेळाडू जेल खाली फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू सरळ जातो. आता मात्र इथनं बघतो आपण यावेळेस मैदानाच्या बाहेर डीप लॉंगच्या दिशेने सीमा पार बिगिट षटकार. वेलकम. भूषण माले आणि किरण तरे हे दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालेले. मी अजित मूर्ती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. षटकार येतो. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र अजून 6 ने जाते पुढे. 26 धावा धावफलकावरती येतात. गोलंदाज अजयचा वापर या ओव्हर मध्ये केला जातो. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल स्विंग अँड मिस
लाईन पूर्णपणे मिस केली आहे. इथनं मात्र बघतो आपण अशी उकाडली जातीये. बोलत असताना इथनं बॅट्समॅन, ज्या बॅट्समॅनने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली, मात्र चेंडू देखील खूप चांगला पाहायला भेटला. फलंदाज बाद. गायकवाड यांनी न्यू एकविरा पिंपळनेर संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद ज्ञानेश्वर गायकवाड. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असणार आहे. न्यू एकविरा पिंपळनेर या संघाला हार्दिक शुभेच्छा दिले. स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला आपला खूप खूप धन्यवाद. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस आता मात्र फुल टॉस बॉल आहे. समोर येतात चेंडू मात्र येतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू खूप वेगाने जात आहेत. 100 क्रमांकाची जर्सी घालून तोपर्यंत 2 धावा नक्कीच येतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आता मात्र 2 ने जाते पुढे. धावा पालकावरती इथनं येतील 28 धावा बनवायच्या असताना 67चं टार्गेट आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला नक्कीच खूप चांगला प्रकारचा इथनं खेळ पाहायला भेटतोय. जशाच तसं उत्तर खूप चांगला प्रकारचा आपल्याला मात्र खेळ पाहायला भेटतोय या दोन टीम मध्ये. ओव्हर द विकेट न क्रॉस द लाईन. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीये आणि हा षटक मात्र बघतो आपण. या षटकामध्ये नक्कीच वापसी करण्याचा प्रयत्न केला, कारण का या ओव्हर मध्ये बघतो आपण एक विकेट नक्कीच झाला. त्याच्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. संघाची एकूण धावसंख्या धावा फलकावरती आता इथनं आली आहे. एकूण या दरम्यान 29 धावा धावा फलकावरती येतात. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपला आहे. थोडासा आज वेळ कमी घ्या, कारण का आज आम्हाला एक उपांत्य फेरी देखील खेळवायची आहे. आपण जास्त एकत्र येऊ नका, जास्त आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. यस डीजे. ऑन साइडला हुकचा फटका आहे. खेळाडू झेल खाली खूप वेगाने येतात. झेल ड्रॉप होतोय चुका मैदानाच्या मध्ये. तोपर्यंत 2 धावा नक्कीच धावून घेतला जातील. चुका मात्र इथं होत असताना, कारण का झेल खूप महत्वाचा होता क्रिकेट मध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं नक्कीच म्हटलं जातं. इथं मात्र झेल सोडला आहे आणि अजून इथं मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते 1 ने पुढे. 31 धावा धावा फलकावरती येतात. 2 टीम मध्ये सुरुवातीला नक्कीच आपल्याला सामना मात्र पाहायला भेटतो. एका बाजूने न्यू एकविरा यावेळेस पिंपळनेर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा खेळ पाहायला भेटतो. ऑन साइडला आता मात्र इथनं प्रॉपर टायमिंग होऊ शकेल का? मिस टायमिंग आहे. डीप मिड विकेटला आता मात्र चूक नसेल. झेल तिथे स्वीकारला जातोय. विकेटचं पतन. दुसरा खेळाडू मात्र इथनं जाईल डगआउटच्या दिशेने आणि आता मात्र लागणारा दुसरा मोठा झटका सिद्धिविनायक अंजूर टीमला. खेळाडू बाद. हिरे जडीत मुकुट मागवा, एकवीस मोदक नैवेद्य दाखवा. या दरम्यान मात्र खेळाडू बाद होत आहेत. अजून एक विकेट इथं मात्र कॅरी केला जातोय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या. सेकंड 17 धावा आल्या, माफ करा. 2 धाव्याची पालेंटी होती. पहिल्या ओव्हर मध्ये 26 धावा आपल्याला बघतो आपण. पहिला विकेट 26 धाव्यावरती गेला. सेकंड विकेट बघतो आता मात्र 31 धाव्यावरती इथं आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे इथनं
आता यावेळेस आपल्याला नक्कीच कमबॅक पाहायला भेटेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने स्विंग आणि मिस. अजून एक खेळाडू मात्र इथनं बाद होईल. वापसी खूप चांगल्या प्रकारची इथनं पाहायला भेटतीये, कारण का अगोदरच्या आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली, त्याच्यानंतर सेकंड ओव्हर तशी मात्र सुरू झाली, तिथनं मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पिंटू आता मात्र चाप सोडतायत. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती इथं दुसरा विकेट कॅरी केला जातोय. आता मात्र न्यू यावेळेस बघतो आपण सिद्धीविनायक अंजूर संघाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. खेळाडू बाद. माझे गणपती गणपती देवाला माझे गणपती गणपती देवाला माझे गणपती गणपती देवाला दुसरा नमन नमन नम कुणाला समोरच्या दिशेने खेळतात तर खेळाडू मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 पुढे 32 धावा धावपालक्यावरती येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितला खूप चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला, कारण का आपण पहिल्या इनिंग मध्ये पहिली ओव्हर जर बघितली तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 7च धावा आल्या होत्या आणि आता बघा मात्र सेकंड इनिंग जशी सुरू झाली डबलने धावा 17 आपल्याला पाहायला भेटल्या, म्हणजे 10 धावा जास्त 10 धावेने पुढे होता. म्हणजे त्याच्यानंतरचा पिंटूचा षटक खूप चांगला प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल पिंटू या वेळेस मात्र फटका फसलाय. टॉपेज आहे, कॉटन बॉलची संधी, एक सोपा झेल तिथे मात्र पकडला जातोय. ओव्हर हॅट्रिक आता मात्र कंप्लीट होते. खूप चांगला प्रकारचा इथनं कमबॅक. विकेट नक्कीच घेण्याची खूप सारी गरज होती, कारण का पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगला प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि एकविरा पिंपल टीमच्या माध्यमातून खेळाडू बाद. गणपती देवा गणपती देवा गणपती देवा तुझे घडो हातून सेवा तुझी घडो हातून सेवा अगदी फुलांच्या घराला आलाय गो घेऊन सुखाचा थँक्यू डीजे. बघा ड्रेसिंग, चेसिंग आणि त्याच्यानंतर क्रॉसिंग कंपल्सरी आहे आणि 12वा देखील खेळाडू कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये असणं गरजेचं आहे. एकूण धावा झाल्यात 32 तर 32 धावा धावपालकावरती झाल्या आहेत. बघा ज्या खेळाडूची ड्रेसिंग नसणार आहे प्रत्येकी खेळाडू मागे 2 धावेची पॅलेंटी. जेवढ्या खेळाडूंची ड्रेसिंग नसेल तेवढ्या मात्र तुम्हाला पॅलेंटीच्या धावा तिथे ऍड केल्या जातील. काल एकूण 10 धावेची पॅलेंटी होती, एका संघाला नाव घेत नाहीये तर 10 धावेची पॅलेंटी दिली होती. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. अजून एक गोलंदाज मात्र इथनं मात्र माफ करा अजून एक फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र इथनं खेळाडू बघा जणू काय फुटबॉल खेळतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा चेंडू मात्र उचलला गेला. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. धावा तब्बल इथं येतील 35 धावा. षटक क्रमांक बघतो आता मात्र इथनं कंप्लीट झाला आहे. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. 3 ओव्हरमध्ये बघतो आपण 35 धावा. पहिल्या षटकामध्ये काय नक्कीच खेळ दाखवला असं वाटलं की नक्की सिद्धिविनायक अंजूर संघ मात्र या मॅचमध्ये पुन्हा चांगला प्रकारे शिरकाव करेल. त्याच्यानंतर अजयचा षटक 10 धावा खर्च केला आणि पिंटूचा षटक तर दर्जेदार आपल्याला पाहायला भेटलं. धन्यवाद राहुल भोईर सर. तत्पूर्वी आपण मंचावर उपस्थित पाहुण्यांचं स्वागत सन्मानाकडे बोलतोय. मी साहिल केनियाला विनंती करतोय आपले मानकुले गावचे भूषण माली याचा आपल्या अजित स्पोर्ट संघाच्या वतीनं स्वागत सन्मान करायचंय. मित्रांनो आपण पाहतोय अजित माली आणि राकेश सिंग यांच्या श्रद्धांजली पर या चषकाचं आपण आयोजन केलंय. भूषण माली याचं स्वागत सन्मान साहिल केनियाच्या शुभ हस्ते केले जात आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर आमच्या मानकुले गावचे जावई आणि अंजूर गावचे सुपुत्र किरण तरे या भाऊजींचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. किरण तरे हे भाऊजी देखील आज न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी अंजूर या संघाचे सामने पाहण्यासाठी आपल्या या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपल्या अजित स्पोर्ट संघाच्या वतीनं स्वागत सन्मान केला जातोय साहिल केनी यांच्या शुभ हस्ते. रोम रोमात धन्यवाद. ओ टू राहुल भोईर सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर. 12 चेंडू 32 धावा. पहिलाच बॉल लघवीपूरची अपील आहे. पंच नक्कीच लेंथ बघतायत. जेव्हा जेव्हा लघवीपूरची अपील होते तेव्हा तेव्हा नक्कीच हाईट फॅक्टरचा लेन्सचा विचार करावा लागतोय.
चेंडू मात्र कसा प्रकारचा पडला आहे, पिचिंग कुठे आहे, बॅट्समॅन कुठे खेळले, मिडल स्टंप वरती होते, ऑफ स्टिक वरती होते, लेग स्टिक वरती उभे होते, या सगळ्या गोष्टी पंचांना बघाव्या लागतात. त्याच गोष्टीमध्ये पंचांनी बघितल्या आणि पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल ऑन साईडला आडव्या पाठने घेतात खेळाडू, चेंडूवरती खूप वेगाने डीप मधून चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकापेक्षा जास्त अजून काहीच नाहीये. सिंगल डबलने आता मात्र काम इथनं जमणार नाहीये. इथनं जर आता मात्र मॅच जिंकायची असेल तर आक्रमण करावं लागेल. जी बॅटिंग पहिल्याचा नक्कीच आपण बघतो यावेळेसा षटकामध्ये केली होती तशाच प्रकारची बॅटिंग आता मात्र पुन्हा एकदा मात्र यावेळेस या ओव्हरमध्ये आणि येणाऱ्या नक्कीच पुढच्या नक्कीच सर्व षटकामध्ये करावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मात्र पुन्हा एकदा आडव्या पाठने घेतात, चेंडू मध्ये ऑन टॉसचा फटका आहे, मिड विकेटला जाईल, आउटफील्ड मध्ये खेळाडू येत आहेत, चेंडू उचलतात, फेकतायत, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे. धावा धापालकावरती इथनं येतील. या दरम्यान 38 धावा धापालकावरती अजूनही समीकरण बघतो आपण शिल्लक आहे. येणाऱ्या मध्ये चेंडू शिल्लक आहेत 9 आणि येणार 9 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येकी बॉल वरती विकेट करावा लागेल, प्रत्येकी चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. यावेळेस मात्र चेंडू फ्लोरेन्सचा होता, ऑनट्रायचा फटका आहे, चेंडू मध्ये डीप मध्ये जातो, खेळाडू देखील चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा नक्कीच आता मात्र मिळत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 जाते पुढे. दरम्यान 40 धावा धापालकावरती येतात, अजूनही मात्र इथनं 27 धावेची गरज आहे. वेलकम, सुस्वागतम जॉन्टी केनी, धर्मवीर संघाचे संघ मालक आणि रणजित केनी, आपण दोघांनी देखील स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच शैलेश पाटील अंजूर गावचे ग्रामस्थ आहेत. कृपया मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. जॉन्टी शरद केनी आणि रणजित बालचंद्र केनी. सात चेंडू 27 धावेची आता मात्र गरज आहे. ओव्हर द विकेट यावेळेस प्रत्येकी खेळाडू बघतो आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, मोठा फटका कन्व्हर्ट करण्याचा. 2 धावा नक्कीच मिळतील आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये इथनं तब्बल 25 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे विजय खूप दूर आहे. आता मात्र इथनं विजय संपादन करायचा असेल तर प्रत्येकी बॉलवरती विकेट करावा लागेल, प्रत्येकी चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर आता मात्र इथनं पाठवावा लागेल. या मॅच मध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये इथनं 25 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनावे लागतील. तर आपण थोडासा वेळ कमी घ्या, कारण का आज आम्हाला एक उपांत्यपूर्व देखील कंप्लीट करायचे आहे. जास्त आपण विलंब करू नका, कारण का 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आपण जास्त एकत्र येऊ नका, जास्त आपण विलंब करू नका. लवकरात लवकर आपण इथनं मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण मॅच इथनं लगेचच सुरू करू. पाच चेंडू मध्ये माफ करा 6 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत. धीरज आहेत गोलंदाज, 2 षटक अजयने फेकले. धीरज पहिलाच बॉल थोडस मात्र या दरम्यान बघतो अडथळा येतो रनवे मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र येतील मार्क वरती. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 बॉल मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल मात्र पहिल्या बॉल वरती बी गिट येतोय, म्हणजे मॅच अजूनही बाकी आहे. संघर्ष नक्कीच अजूनही सुरू ठेवला आहे आणि या षटकाराने नक्कीच आत्मविश्वास वाढेल. या मैदानाच्या मध्ये न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा षटकार. तर जुना चेंडू नक्कीच आता मत दिला जाणार आहे, कारण का चेंडू बघतो आपण यावेळेस हरवला आहे.
समीकरण बघतो आता मात्र येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये इथं 19 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही शिल्लक आहे, सामना अजूनही बाकी आहे. मात्र असं दाखवून दिलं होतं कारण का मॅच आपण तो शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. सुरुवात मात्र खूप चांगली झाली न्यू सिद्धिविनायक कंजूर टीमच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मात्र कमा खूप चांगला प्रकारचा आपल्याला पाहायला भेटला आणि आता मात्र इथनं संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये. याच पंच बॉलची मागणी करतायत. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये इथनं मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 19 पद्धतीचा नियम आहे. ड्रेसिंग, चेसिंग आणि क्रॉसिंग कंपल्सरी आहे. क्रॉसिंग म्हणजे नक्कीच तुम्हाला जिथं मात्र आमचं सर्कल आहे त्या सर्कलच्या नक्कीच बरोबर खेळाडू कक्षाच्या समोर तुम्हाला मात्र नक्कीच एक लाईन इथं पाहायला भेटेल. ती मध्ये तुम्हाला लाईन कंपल्सरी क्रॉसिंग करायची आहे. ती लाईन जर तुम्ही क्रॉसिंग केली नाही तर तुम्हाला नक्कीच 2 धाव्याची पालंडी देखील केली जाणार आहे. ड्रेसिंग देखील तुमचा 12वा देखील खेळाडू ड्रेसिंग मध्ये कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आपण बघतो या दरम्यान 2 धाव्याची पालंडी यावेळेस ज्या संघाचा मात्र आपण न बघतोय खेळाडू पूर्णपणे ड्रेसकोड मध्ये नाहीये त्यांना मात्र आम्ही पालंडी दिली आहे. आता मात्र पुन्हा एकदा फटका आपण बघतो यावेळेस उंच गेला आहे, खूपच उंच आणि खेळाडूकडनं बघा मात्र चूक झाली आहे. इथनं चेंडू आता मात्र यावेळेस जाईल. चुका होत असताना नशिबाच्या या 4 धावा मिळतील आणि मॅच मध्ये आता मात्र इथनं पुन्हा चुरस आणि इथनं मात्र आता यावेळेस मॅच मध्ये वापसी करतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ. 4 धावा. DJ विघ्नेश थँक्यू डीजे. इथे मात्र बघा खूप मोठी चूक झाली कारण का इथनं खेळाडू मात्र खूप वेगाने पुढे गेला. नक्की समोरचा खेळाडू सांगतो तुमचं मात्र झेल मागे येऊन तुम्हाला घ्यायचं आहे. मात्र जास्त पुढे गेले आणि आता मात्र अजूनही 15 धावेची गरज आहे मॅच मध्ये. यावेळेस आता माझा अकुटपाचा बॉल आहे आणि आता खेळाडू पुन्हा एकदा मात्र यावेळेस प्रयत्न करतायत. तोपर्यंत दोन धावा मात्र नक्कीच मिळतील. तीन चेंडू आणि आता मात्र 13 धावेची गरज आहे. यावेळी चेंडू फक्त दिशा देताच विकेट घेऊन चेंडू आता सरळ जातो डीप लॉंग लेगच्या दिशेने. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मात्र होत असताना शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये बघतो आपण जिंकण्यासाठी तब्बल 25 धावा बनवायच्या होत्या. शेवटपर्यंत संघर्ष सुरू आहे. आपण बघतो बॅट्समॅन मैदानात शेवटने भूषणच्या माध्यमातून दर्शकदार खेळ आपल्याला पाहायला भेटतोय आणि मॅच आता मात्रपर्यंत टर्न होईल. समीकरण शिल्लक आहे इथनं येणारे 2 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. मॅच बघा मात्र पहिलीच मॅच आहे सकाळची नक्कीच आपण बघतो यावेळेस सत्रामध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. शेवटपर्यंत हा सामना जिवंत ठेवला आहे आणि शेवटपर्यंत इथनं मात्र यावेळेस आपण बघतो नक्कीच न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ इथनं दाखवून देतोय आम्ही मात्र इथनं संघर्ष करणार. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष शेवटपर्यंत या मॅच मध्ये संघर्ष केला आहे. खास करून भूषणने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. भूषणचा जेल सोडल्याच्या नंतर आता मात्र भूषण इथनं यावेळेस क्लास दाखवतो क्रिकेटचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथनं 9 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू 9 धावा. मॅच मात्र कोण जिंकणार हा मोठा प्रश्नचिन्ह खूप मोठा हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र मॅच दोन्ही बाजूने समान आहे. मात्र इथनं ज्या संघाने चुका केल्या आहेत त्या संघाला मात्र इथनं सामना सोडावा लागेल आणि इथनं आता भूषणला माहिती नाहीये काय करायचं आहे. भूषणला आता इथं मागे मात्र बघायचं नाहीये. भूषणला मात्र इथनं येणाऱ्या 2 बॉलमध्ये 9 धावा फक्त बनवायच्या आहेत. ही गोष्ट फक्त ठाऊक असेल. 2 चेंडू 9 धावेची गरज. ओव्हर द विकेटने भूषण आहेत. आता मात्र पुन्हा चेंडू डीप मध्ये आणि इथं अजून एक षटकार येतोय. मॅचचं चित्र बघा आता मात्र कसं इथं पलटवलं आहे. 6 बॉल मध्ये 25 बनवायच्या होत्या. धावा बनवल्या नाहीयेत तर धावा ठोकल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये भूषणने. ग्रेट बॅटिंग भूषणच्या माध्यमातून. यस डीजे सुखी ठेवी तो साऱ्या जगाला असा आहे हो माझा बाप्पा तुझ्या चरणी ठेवी तो माझा हे आशीर्वाद आम्हाला माझा बाप्पा रे. वाजत गाजत आला माझा बाप्पा. एक चेंडू आता मात्र 3 धावेची गरज आहे. चर्चा आता मात्र सुरू झाली आहे.
आता मात्र इथनं विचार करावा लागतोय, करायचं तरी काय करायचं, कारण का 6 बॉलमध्ये 25 धावा देखील गोलंदाजाला कमी पडायला लागल्या. तर आता मात्र इथनं विचार करावा लागेल हा चेंडू फेकायचा तरी कसा फेकायचा. मात्र इथनं बॅटिंग मात्र करत असताना भूषणला फक्त एकच माहिती आहे, त्यांनी मात्र विचार केला की मला इथनं माझ्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, मी मात्र इथनं माझ्या टीमसाठी संघर्ष करेल. याचं नाव आहे क्रिकेट. कारण का क्रिकेटमध्ये आपण बघतो प्रत्येकी वेळेस जरी जास्त धावा असल्या तरी देखील आपण आपली जिद्द सोडायची नसते. जोपर्यंत आपण शेवटपर्यंत चांगला प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला विजय नक्कीच मिळेल. आणि आता मात्र हा विजय नक्कीच असेल का, कारण का आजचा शुभ दिवस आहे, गणेश जयंती आपण बघतोय. मागे गणेश उत्सव आता मात्र आजपासून सुरू झाला आहे आणि इथनं बघतो आपण या चांगल्या मुहूर्तावरती आपल्याला चांगल्या प्रकारची मॅच देखील दोन टीम मध्ये पाहायला भेटते. चला आपण जास्त वेळ घेऊ नका, आता आपण मॅच मध्ये थांबू नका. विशाल सर थोडंसं आपण त्वरा करायचा आहे, आपण जास्त मात्र खेळाडूंना एकत्र येऊन देऊ नका. एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावेची गरज आहे. तुम्हाला अशा प्रकारच्या मॅचेस आज पूर्ण दिवसामध्ये पाहायला भेटेल, म्हणून आमच्या सोबत आपण जॉईन राहा, कुठे जाऊ नका, पाहत राहा. यावेळेस आपण बघतो एक मानाची सन्मानाची स्पर्धा आदरांजली चषक अजित स्पोर्ट्स मानकुली यांच्या माध्यमातून अजित स्मृती चषकाचं देखणं असं आयोजन आपण मात्र इथनं एन्जॉय करतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथनं 3 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये सामना जिंकेल कोण, पिंपलनेर की अंजूर की पिंपलनेर. मात्र इथनं येणाऱ्या एका बॉल वरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल विजय कोणाचा असेल. एक चेंडू 3 धावा, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. अपराईचा फटका आहे, खेळाडू मात्र खूप वेगाने येतात आणि आता मात्र इथनं काय झालं मैदानाच्या आतमध्ये, जे व्हायला नको होतं तेच झालं. शेवटपर्यंत चुका केल्या आणि इथनं बघतो आपण हा चेंडू फक्त पकडायचा होता आणि पकडून फेक करायचा होता. 2च धावा जास्तीत जास्त होऊ शकल्या असत्या, मात्र धावा इथनं झाल्या तब्बल 4, म्हणजे बनवायच्या होत्या 3 आणि 1 धाव आता मात्र इथून बघतो आपण जास्त बनवली गेली. म्हणजे 6 बॉलमध्ये 25 बनवायचे होते केने सर, तर 6 बॉलमध्ये बनवल्या 26, म्हणजे इथनं 25 आणि 26 धावा देखील कमी पडतात गोलंदाजाला. हाच तर आहे टेनिस क्रिकेटचा थरार. धन्यवाद राहुल भोईर सर, अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालेला आहे. आज गणेश जयंती निमित्ताने सिद्धिविनायक अंजोर या संघानं अप्रतिम खेळ केले आणि गोल्डन चौकार पेश केले तो फलंदाज भूषण यानं. खरोखर 28 धावांची खेळी. न्यू एकविरा पिंपलनेर संघाचा संघनायक कृपया आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. न्यू एकविरा पिंपलनेर अडलक सचिन गायकवाड, विजय, पिंटू, शैवेश, नयन हडलक. तर बेस्ट ऑफ लक. निश्चितच न्यू सिद्धिविनायक अंजूर, प्रीतम, मोनिश, रोहित, प्रतीक, भूषण, संतोष कोले, आपलं खूप खूप अभिनंदन. तर निश्चितच पहिल्या सामन्यावर अप्रतिम विजय संपादन केले आणि सामन्यातील निश्चितच सामनावीर भूषण आपण स्टेजवर यायचंय. 6 चेंडू 25 धावा ची गरज असताना मात्र 26 धावा जमा केली आहेत. अप्रतिम फलंदाजी केलेली आहे ती फलंदाज भूषण यांनी आणि त्याला सामनावीर म्हणून आम्ही घोषित करतोय. हे सामनावीराचं पारितोषिक किरण तरे आपल्या गावचे भाऊजी आहेत, यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते हे सामनावीराचं पारितोषिक आपण वितरण करायचंय. न्यू सिद्धिविनायक अंजूर आपलं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन असणार आहे. अभिनंदन भूषण, अभिनंदन रोहित, अभिनंदन न्यू सिद्धिविनायक अंजूर. गावदेवी अंजूर कर्णधार कुणाल, आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्लीज बॅटिंग फलंदाजी करावी लागणार आहे तुम्हाला. कुणाल प्लीज सहकार्य करा. गावदेवी अंजूर संघ, कुणाल आपण नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, प्लीज सहकार्य करा. डीएम स्पोर्ट टेंबिवली संघ फलंदाजी करणार आहे, क्षेत्ररक्षण करणार आहे. गावदेवी अंजूर संघ आपण खेळोड कक्षामध्ये जायचंय.
न्यू एकविरा पिंपलनेर संघाचा संगणक प्लीज आपण अजित भोईर साहिल केणी याची संपर्क साधायचा आहे. तर तत्पूर्वी आपण मंचावर उपस्थित आपल्या गावचे काही मान्यवर आहेत त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. साहिल केणी याला मी विनंती करतोय की आपल्या स्टेजवरच्या या शुभदिनी जे आपल्या गावातील काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचं स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय अजित स्मृती चषक 2019 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिला